मी आहे ना कांदिवलीला राहते आणि मला आहे ना कांदिवलीची न्यूज ऐकायला आली की आहे ना एक 5 वर्षाची मुलगी होती आणि तिच्यावर एक मुलगा, जसं 16 वर्षाचा एक मुलगा आहे आकाश गुप्ता, त्याने म्हणजे असं तिच्याबरोबर गलत काम केलं. तिच्याबरोबर असं ती पोरगी आता एवढी सिरियस आहे. ती पोरगी पूर्णपणे ब्लडिंगमध्ये आहे. तिला आता शताब्दी हॉस्पिटलमध्ये, कांदिवली वेस्टला शताब्दी हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट केलेले. बट तिला काय प्रॉब्लेम जास्त प्रॉब्लेम झाला आहे. त्याच्यासाठी आहे ना तिला मग त्या डॉक्टरांनी तिकडे नायरमध्ये न्यायला सांगितलं तिला. आता त्या पोरीबरोबर एवढं गलत काम केलं त्या पोरांनी. आता तुम्ही विचार करा, तो 16 वर्षाचा आकाश गुप्ता. आता तुम्ही आत्तापर्यंत आम्ही मुंबईला एवढी सेफ समजत होतो की मुंबई आपली एवढी सेफ आहे, मुंबईमध्ये असे सर्व कांड होतच नाही. पण आता मुंबईमध्ये पण ह्या सर्व गोष्टी व्हायला लागल्या आहेत. आणि जरा प्लीज प्रशासनाने ध्यान द्या आणि त्या पोराला आता पकडली तर आहेच आहे, पण त्याला पोलिसांनी पकडली आहे, त्याला अटक केलेली आहे. पण आता त्याच्यावरती पूर्णपणे अशी कारवाई करा की असं असं क्लिअरली कारवाई करा. कारण का आता मुंबईमध्ये पण अगर असं प्रॉब्लेम असे होत असतील तर मधलं लहान लहान पोरांचं, तर एवढ्या लहान लहान पोरांबरोबर असं घडायला लागलेलं आहे. आता त्या पोरी कुठे जाणार, कुठे कसे खेळणार बाहेर, आपण कसं त्यांना खेळायला पाठवणार. आता किती भीतीचं वातावरण झालेलं आहे की लहान पोरांना बाहेर आपण सोडू नाही शकत. कुठे कोण आजूबाजूचं कुणाचं कधी हे ॲक्च्युली मोबाईलने एवढं पोरांना खराब करून टाकलेलं आहे ना की म्हणजे काही आपण म्हणजे त्याच्याबद्दल काय बोलू नाही शकत. आता तुम्ही विचार करा, तो 16 वर्षाचा पोरगा, त्याच्या मनामध्ये आता एवढं न्यूज बघतात, एवढं दुनियामध्ये काय काय होतं आहे सर्व बघूनसुद्धा माणसं सुधरत नाही आणि एवढं त्यांना भीती राहिलेली नाही आहे. म्हणजे एकदम एवढं बेकार हे झालेलं आहे ना की म्हणजे लोकांच्या मनामध्ये भीती राहिलेलीच नाही आहे. आता तुम्ही विचार करा, आता हा 16 वर्षाचा पोरगा, त्याला काय काय एवढं म्हणजे हे की त्याने त्या पोरीबरोबर, आणि ती पण मुलगी 5 वर्षाची, एवढी एवढी लहान मुलगी. तुम्ही त्या 5 वर्षात पोरगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. आता तिला अजून तिचं काय माहिती नाही की ती कशी तब्येत आहे तिची, काय आहे. तिला 3-4 तास तिला आहे ना ब्लडिंग गेलं. ती आता एवढी सिरियस आहे की तिला शताब्दी हॉस्पिटलमधून तिला नायरमध्ये डॉक्टरांनी पाठवलं. म्हणजे तुम्ही विचार करा तिला काय प्रॉब्लेम होत असेल, ती कशी असेल, तिची तब्येत कशी असेल. व देवाचरणी तिला चांगलंच व्हावं, ती चांगली व्हावी. पण जे गुन्हेगार आहेत, जे असे फालतू लोक आहेत, त्यांना तुम्ही प्लीज शिक्षा द्या आणि त्यांना अशी शिक्षा द्या की म्हणजे असं आता मुंबई शहर आहे, मुंबईमध्ये तुम्ही त्यांना असं दाखवा की असं म्हणजे ह्या महाराष्ट्रामध्ये असं व्हायला नाही पाहिजे. किंवा आता महाराष्ट्र तर ठीकच आहे, महाराष्ट्रामध्ये पण खूप गोष्ट असं ऐकल्या गेल्यात की असं सर्व होतं आहे, पण हे नको व्हायला आणि लहान लहान पोरी एकदम सुरक्षित राहायला पाहिजे. म्हणून तुम्ही प्लीज थोडंसं स्ट्रिक्टली त्यांच्यावरती कारवाई करा की लोक म्हणजे त्यांच्या जे हे लोक करत आहेत ना त्यांना भीती वाटली पाहिजे. म्हणजे अशी लोकांना हे कृत्य करता वेळी आहे ना त्यांना 10 वेळा विचार आले पाहिजेत की आपल्याबरोबर म्हणजे तुम्ही त्यांना असं समजत नाही की एक लहान मुलांनासुद्धा सोडत नाही. मग तुम्हाला एवढंच जर फालतूगिरी जर करायचीच आहे तर तुम्ही जावा ना, दुसरीकडे जावा ना. तुम्ही लहान लहान पोरांना काय करता, आणि ज्या लहान लहान पोरींचं काय त्यांना म्हणजे त्यांना बोलता येत नाही, त्यांना काही हे करता येत नाही, तुम्ही त्या लहान लहान पोरांना टार्गेट केलेलं आहे. आता मग त्या पोरांची काय लाईफ आहे, त्या पोरं कसे म्हणजे लहान लहान पोरी कशा बाहेर खेळू शकतात, त्यांचं बाळपण कसं होणार. आणि आपण किती त्यांच्याबरोबर स्ट्रिक्ट राहणार की त्यांना घराच्या बाहेर आपण पाठवत नाही, त्यांना घरामध्येच थांबवून ठेवायचं. त्यांना कशालाही भीती पाहिजे आणि का पाहिजे, का पोरं म्हणजे फ्री माइंडनी बाहेर खेळू नाही शकत, त्यांचं बाळपण का आपण छिनून घेतो, कशाला. तर आपणच थोडं स्ट्रिक्ट व्हा आणि थोडंसं हे करत आपण पण विचार करतो आपल्या पोरांना घरात ठेवायचं. कितीपर्यंत पोरं आपल्या घरात राहणार, त्यांना थोडंसं फ्रीडम पाहिजे, थोडंसं खेळणं पाहिजे. आपण एकदमच त्यांचं बाळपण जर हे खेचत गेलो, त्यांचं कमीपणा हे करत गेलो, तर मग ते कसं व्हायचं त्यांचं पुढे, ते कसं त्यांची मेंटॅलिटी, त्या लहान मुलांची मेंटॅलिटी कशी होणार. म्हणून तुम्ही थोडंसं स्ट्रिक्ट व्हा आणि अशा जे गुन्हेगार जर तयार होतात त्यांना तुम्ही आत्ताच दाबा आणि त्यांना फाशीचं, तर काय फाशीमध्ये काय फरकच नाही पडत. जे पण काय आहे ना तर तुम्ही
क्लिअरली त्यांना ना सर्व पब्लिक समोरच देऊन टाका. म्हणजे पब्लिक जे काय करतील ना आणि क्लिअर रोडवरती बघा आता आपण विचार करतो की म्हणजे सोशल आपण पोलीस तर ठीकच आहे, ते करतात त्यांची कामं. पण म्हणजे त्यांची कामं तर ते करतात ते बरोबरच आहे. पण आपण त्यांना जेवढं पाळतोय, सांभाळतो, त्यांना असं वाटतं त्यांच्या मनामध्ये भीतीच निघून गेलेली आहे. पण प्लीज थोडंसं कारवाई करा आणि त्यांच्यावरती थोडं तुम्ही लक्ष द्या. हे असं आपल्या मुंबईमध्ये तर व्हायला नाही पाहिजे. म्हणजे मुंबईमध्ये का कुठेच नाही व्हायला पाहिजे. लहान मुलीचं जीवन आहे ते पोरी फुकटच्या हे होत आहेत. कित्येक पोरी अशा बिचाऱ्या लहान पोरी हे झालेल्या आहेत आणि मृत्यू पावलेल्या आहेत ह्या गोष्टीमध्ये. जरा प्लीज लक्ष द्या.